नमस्कार मित्रांनो. बरेच विद्यार्थ्यांच्या आपल्या चॅनलला कमेंट येत होत्या की सर इकॉनॉमिकची लेक्चर सिरीज घ्या, इकॉनॉमिकची लेक्चर सिरीज घ्या. तर खूप काही प्रयत्नांती आपल्याला इकॉनॉमिकचे लेक्चर सिरीज घेण्यासाठी श्री प्रशांत गावडे सर भेटलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण इकॉनॉमिकची लेक्चर सिरीज घेण्यास ते तयारही झालेले आहेत. तसेच त्यांना MC फाउंडेशनमध्ये एक साधारणपणे 2-2.5 वर्षांचा इकॉनॉमी शिकवण्याचा अनुभव पण आहे आणि त्याचबरोबर सरांनी UPSC मेन्स किंवा UPSCची तयारी करतात आणि UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे इकॉनॉमिकची लेक्चर सिरीज अतिशय महत्त्वपूर्ण ठरेलच. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांची मागणी पण होती की सर भूगोलचे लेक्चर घ्या, त्याचबरोबर इतिहासाचे लेक्चर घ्या. तर आपण उद्यापासून महाराष्ट्राच्या इतिहासासुद्धा चालू करेल. वाटलंच तर ते स्वतः मी लेक्चर घेईन आणि आजपासून इकॉनॉमिकचे लेक्चर चालू होतील दैनंदिनपणे, डेलीपणे. जे विद्यार्थी क्लास करू शकले नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना कोणतेही ट्युशन गाईड भेटले नाही किंवा आपल्याही संस्थेतील जे काही विद्यार्थी असतील MC फाउंडेशनच्या, त्या सर्व विद्यार्थ्यांनी या लेक्चरचा फायदा घ्यावा असं मी सर्वांना आग्रहाची विनंती करेन. आणि मी गावडे सरांना विनंती करेल की त्यांनी आज इकॉनॉमिक्स शिकवायला चालू करावेत. नमस्कार मित्रांनो, आत्ता डवळे सरांनी माझी ओळख करून दिली आणि ही ओळख करून दिल्यानंतर आजचा जो टॉपिक आपण पहिल्यांदा इकॉनॉमिक्स जे आहे ते 7 ते 8 पार्टमध्ये आपण डिवाईड करून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आज जो आपल्याला पहिल्यांदा टॉपिक बघायचा आहे तो म्हणजे RBIचे मौद्रिक धोरण. आता हा टॉपिक आपल्याला बघण्याच्या आधी आपल्याला RBI म्हणजे काय हे माहीत पाहिजे. RBI काय, रिझर्व्ह, आपण सध्या म्हणतो डेली की RBI काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय आहे, एक बँकांची बँक आहे. सगळ्या बँकावर काय करते, नियंत्रण ठेवते. मार्केटमध्ये जर महागाई असेल तर महागाई काबू करण्याचं, डिप्लेशन उतार असेल तर उतारावर कसं, मंदी चालू असेल मार्केटमध्ये तर ती कशी नियंत्रण ठेवायची, हे सगळं काम कोण बघतं, RBI करतं. मग हे RBI करतं, पण कशा प्रकारे करतं, ॲक्च्युली त्यात करण्याचा मागचा RBIचा उद्देश म्हणजे एक प्रकारे RBIचं जे एक धोरण काय आहे बाबा, की RBI जे महागाई म्हणा, मंदी म्हणा हे काबू करण्यासाठी RBI जे पॉलिसी तयार करतं, ती जी RBIची पॉलिसी असते किंवा ते जे RBIचे धोरण असतं ते RBIचं मौद्रिक धोरण. मग हे आपल्याला RBIचं मौद्रिक धोरण समजून घेण्यासाठी आता RBI सर्व बँकांवर काय करणार, नियंत्रण ठेवणार किंवा सर्व बँकांवर एक प्रकारे इन्स्पेक्शन वगैरे करण्याचं काम सगळं RBI बघणार. आता RBI हे करत असताना RBIचं मौद्रिक धोरण समजून घेताना आपल्याला काय थोड्या प्रमाणात काय पाहिजे, त्या बेसिक गोष्टी माहीत पाहिजे. त्या पहिली गोष्ट म्हणजे एक इकॉनॉमिस्ट होते जॉन मेनार्ड केनी, त्यांनी एक बुक लिहिलं होतं द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. ह्या बुकमध्ये सांगितलं होतं की माणूस किंवा व्यक्ती एक असेल पर्टिक्युलरली तर तो स्वतःजवळ पैसा स्टोअर का करून ठेवतो किंवा तो पैसा तो बँकेमध्ये डिपॉझिट का करत नाही. आता ह्याच्या मागची 3 रिझन त्यांनी सांगितली होती. हा क्वेश्चन बी आलेला होता एकदा कंबाईनला होते. आता ह्याच्या मागची 3 रिझन सांगितले होते जॉन मेनार्ड केनीजनी, ब्रिटिश इकॉनॉमिस्ट होते. आता माणूस स्वतःजवळ पैसा स्टोअर का करून ठेवतो, पहिली गोष्ट जी आहे ते म्हणजे स्वतःजवळ ठेवतो काळजी म्हणून, प्रिकॉशन म्हणून. तुम्हाला अचानक काय येऊ शकतो, खर्च येऊ शकतो. कोणती बी गोष्ट तुम्हाला अचानक काही तुम्हाला खर्च पडू शकतो. तुम्हाला अचानक वाटलं पार्लेजी खायची इच्छा झाली तर पार्लेजी खाण्यासाठी तुम्ही काय करणार, स्वतःजवळ 5 रुपये कमाना पण पाहिजे. मग हे जे प्रिकॉशनरी मोटिव्ह आहे ह्या दृष्टीने काय करतो, माणूस स्वतःजवळ पैसा स्टोअर करून ठेवतोय काळजी म्हणून. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे माणूस ठेवतो तो व्यवहाराच्या दृष्टीने, दैनंदिन व्यवहारासाठी काय लागतो, त्याला पैसा लागतो. मग ह्या व्यवहाराच्या दृष्टीने बी काय करतो माणूस, स्वतःजवळ पैसा स्टोअर करून ठेवतो. तिसरी गोष्ट आहे तो म्हणजे सट्टा उद्देश. सट्टा उद्देश म्हणजे एक प्रकारे स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं की आता सपोज उद्या आपण काय म्हणतो की उद्या सोन्याच्या प्राईस कमी होतील आणि कमी झाल्यानंतर मी काय करेल, भरमसाठ सोन्यामध्ये सेव्ह करून ठेवेल आणि हा पैसा, आणि नंतर सोन्यामध्ये सेव्ह करून ठेवल्यानंतर परत सोन्याच्या प्राईस काय जातील, इम्प्रूव्ह होतील, वाढतील, आणि मग त्या वाढल्यानंतर त्यावेळेस मी सोनं विकून भरपूर नफा कमवेल. म्हणजे ह्या उद्देशाने, या 3 उद्देशाने, पहिला उद्देश जो आहे तो म्हणजे कोणता उद्देश, तर आपलं ही प्रिकॉशनरी मोटिव्ह, काळजी म्हणून. दुसरा आहे तो व्यवहाराच्या दृष्टीनं, आणि तिसरा जो उद्देश आहे तो म्हणजे एक सट्टा उद्देश. या 3 गोष्टींसाठी माणूस स्वतःजवळ पैसा स्टोअर करून ठेवतो. हे कोणी सांगितलं होतं, जॉन मेनार्डनी सांगितलं होतं. हे ब्रिटिश इकॉनॉमिस्ट होते. आता ठीक आहे, आता बँक असेल, बँकेमध्ये 2 प्रकारे ठेवी ठेवल्या जातात. पहिली ठेव ठेवली जाते एक टाइम डिपॉझिटमध्ये ठेवली जाते, आणि दुसरी आहे तो म्हणजे डिमांड डिपॉझिट. टाइम डिपॉझिटमध्ये कोणत्या ठेवी येणार, जे तुमचं फिक्स डिपॉझिट आलं, परत रिकरिंग डिपॉझिट, हे ज्या ठेवी तुम्ही ठेवता, फिक्स डिपॉझिट वगैरे, ह्या कशामध्ये ठेवता, तुम्ही टाइम डिपॉझिटमध्ये ठेवता. डिमांड डिपॉझिटमध्ये ज्या ठेवी असतात त्या तुमच्या कोणत्या, तुम्ही करंट अकाउंटवर जे काही तुमच्या करंट अकाउंटवरच्या ठेवी असतील, सेव्हिंग अकाउंटवरच्या ठेवी असतील, ह्या सगळ्या ठेवी ज्या तुम्ही ठेवता ते कशामध्ये ठेवता, डिमांड डिपॉझिट. मग ह्या बँकेमध्ये 2 प्रकारे ठेवी ठेवल्या गेल्या, टाइम डिपॉझिटमध्ये आणि डिमांड डिपॉझिटमध्ये.
आता दुसरी गोष्ट बघा मित्रांनो, पहिली गोष्ट, आता एक सपोज SBI बँक आहे, SBI ही बँक आहे आणि तुमच्याजवळ एक ए व्यक्ती आहे. ह्या ए व्यक्तीजवळ किती 100 रुपये आहेत. ह्या ए व्यक्तीजवळ 100 रुपये आहेत. आता ह्या ए व्यक्तीजवळ 100 रुपये आहेत, ह्याने काय केलं, SBI मध्ये जमा केलं. आता SBI मध्ये दोन पार्ट येणार, एक असतं SBIचं दायित्व आणि दुसरं आहे SBIचं काय, असेट, मालमत्ता. आता तुम्ही SBI मध्ये जमा केलं म्हणजे SBIचं दायित्व आहे, तुम्हाला परत ते व्याज मुद्दला सहित काय करायचे, माघारी द्यायचे. हे झालं SBIचं काय झालं, दायित्व झालं. आणि SBI जवळ मग मालमत्ता आली, किती आली, 100 रुपये मालमत्ता आली. सपोज आता SBIला सांगितलं या 100 रुपयामधलं तुम्ही 10 रुपये काय करा, बाजूला ठेवा रिझर्व्हमध्ये. मग SBIने काय केलं, 10 रुपये काय केलं, रिझर्व्हमध्ये ठेवलं. हे तर डिवाइड केलं, 10 रुपये त्यांनी रिझर्व्हमध्ये ठेवलं आणि 90 रुपये काय केलं, त्यांना लोन द्यायला सांगितलं. कोणी सांगितलं, RBIने सांगितलं. सपोज RBI काय करतं, बँकावर देखरेख ठेवण्याचं काम करतं. मग RBIने सांगितलं की हे 90 रुपये तुम्ही काय करा, लोनने, व्याजाने पुढे काय करा, हे करा, ढकला. मग हे सांगितल्यानंतर मग आता हे 90 रुपये लोनने दिलं, SBIने दिलं, हे लोननी B व्यक्तीला दिलं. B व्यक्तीने काहीतरी वस्तू खरेदी केली आणि ते कुणाकडे गेलं, C व्यक्तीकडे गेलं हे 90 रुपये. आता C व्यक्तीकडे गेल्यानंतर या C व्यक्तीने काय केलं, ते त्याच्या अकाउंट कोणत्या, ॲक्सिस बँकमध्ये, सपोज त्या C व्यक्तीचा अकाउंट आहे, ॲक्सिस बँकमध्ये त्यांनी ते 90 रुपये जमा केले. आता 90 रुपये जमा केल्यानंतर इथं ॲक्सिस बँकचं दायित्व काय झालं, 90 रुपये आणि ॲक्सिस बँकची मालमत्ता किती झाली, 90 रुपये. मग ह्या 90 मध्ये परत सांगितलं RBIने की ह्या बँकेला सुद्धा काय, ह्या बँकेला 10% ठेवायला सांगितलं, SBIला बी 10% ठेवायला सांगितलं आणि ॲक्सिस बँकलाही काय सांगितलं, 10% ठेवायला सांगितलं. मग 10% म्हणल्यावर 90 मधलं 9 रुपये ॲक्सिस बँकने काय केलं, स्टोअर करून ठेवलं किंवा एक रिझर्व्ह ठेवला बाजूला आणि लोनमध्ये फक्त किती, 81 रुपयेच फिरवलं. मग हे लोनमध्ये पर्टिक्युलर दुसऱ्या व्यक्तीला दिलं असतील. म्हणजे ही सायकल बघा कशी चालूच राहिलेली आहे. म्हणजे तुमच्याजवळ असताना किती होतं, मार्केट मनी फक्त होता 100 रुपये होता, परंतु बँकिंग सिस्टम मध्ये 100 रुपयाचाच कसा पैसा जनरेट होतो लक्षात येते. म्हणजे हा जो इफेक्ट आहे, ह्या इफेक्टलाच काय म्हटलं जातं, आपण काय म्हणतो, मुद्रा गुणक किंवा मनी मल्टिप्लायर. मनी मल्टिप्लायर बघा, तुमच्याजवळ असताना 100 रुपये होते, ते 100 रुपये तुम्ही बँकेमध्ये जमा केले, त्यावेळेस तुमचं दायित्व किती झालं, 100 रुपये झालं. आणि आपलं बँकेचे दायित्व किती झालं, 100 रुपये आणि बँकेची मालमत्ता किती, 100 रुपये. आता ह्याच्यामध्ये बँकेची मालमत्ता 100 रुपये, ह्याच्यामध्ये बँकेला सांगितलं RBIने तुम्ही 10 रुपये 10% काय करा, रिझर्व्ह ठेवा. 10 रुपये बाजूला ठेवले, 90 रुपयेच लोनमध्ये दिले, ते B व्यक्तीला दिले. B व्यक्तीने काहीतरी C व्यक्ती करून खरेदी केले, C व्यक्तीने परत त्याच्या ॲक्सिस बँकमध्ये अकाउंट आहे त्याच्यामध्ये ते जमा केले. आता ॲक्सिस बँकचं दायित्व किती झालं, 90 रुपये झालं. मग ॲक्सिस बँकची मालमत्ता किती झाली, 90 रुपये. आता ह्या 90 रुपयामधला ॲक्सिसला बी 10% सांगितलं रिझर्व्ह करून ठेवा. ॲक्सिसने काय केलं, 9 रुपये रिझर्व्ह ठेवला आणि 81 रुपये आहे ते काय केले, लोनमध्ये दिले. मग हा झाला तुमचा काय झाला, ही सायकल अशीच चालू राहते आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, मुद्रा गुणक किंवा मनी मल्टिप्लायर. आणि हा जो मुद्रा गुणक किंवा मनी मल्टिप्लायर जो असतो, मुद्रा गुणक किंवा मनी मल्टिप्लायर आहे, हे काढला जातो ते 1/, रिझर्व्ह रेशो. आता तुमचा इथं रिझर्व्ह किती आहे, किती सांगितलं होतं बँक तुम्हाला हे करायला, 10% सांगितलं होतं RBIने, बँकेला 10% रिझर्व्ह करून ठेवायला सांगितलेलं. मग 10% म्हणजेच आपण काय म्हणतो, जनरली 10% त्या पर्सेंटेजचं हे कन्वर्जन करायचं असेल तर 10/100 बरोबर काय येणार, 1/10. म्हणजेच 1/10 बरोबर किती, वरती गेल्यावर 10. म्हणजे हा पैसा मार्केटमध्ये किती, 10 पट वाढला. म्हणजे तुमच्याजवळ असताना किती होतं, 100 रुपये होतं, हे मार्केटमध्ये तुम्ही हे केल्यानंतर किती झालं, 10 पट वाढलं. आणि सपोज RBIने सांगितलं असतं बँकांना की तुम्ही रिझर्व्ह ठेवा, पण रिझर्व्ह किती ठेवा, 5%च ठेवा. मग 5% ठेवल्यानंतर मग सपोज आता इथं जर 5% रिझर्व्ह ठेवला तर काय होईल, इथं 5/100 म्हणजे 1 किती येईल, 20. मग इथं 1/20 केलं, मग इथं 20 येईल. मग 20 मल्टिप्लाय म्हणजे पैसा किती टक्के वाढला, 20 पट वाढला. म्हणजे तुमच्याजवळ असताना किती रुपये होते, फक्त 100 रुपये होते, 100 रुपये. आणि RBIने किती 5% रिझर्व्ह ठेवायला लागला, पैसा किती पट वाढला, 20 पट वाढला. म्हणजेच एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की जेवढा रिझर्व्ह रेशो, जेवढा RBI रिझर्व्ह कमी करून ठेवण्यासाठी सांगेल तेवढा पैसा काय होतो, जास्त मार्केटमध्ये काय होतो, वाढतो. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, मुद्रा गुणक. म्हणजे जेवढा रिझर्व्ह कमी तेवढा पैसा काय होणार, जास्त वाढणार. आणि जेवढा रिझर्व्ह काय होणार, जास्त ठेवणार तेवढा मुद्रा गुणकची व्हॅल्यू काय होणार,
कमी होणार. म्हणजे सपोज इथं सांगितलं 10%च्या ऐवजी लिमिट सांगितलं 20% रिझर्व्ह ठेवा. 20% सांगितल्यानंतर काय होईल 20 डिवायडेड बाय 100. मग 20 डिवायडेड बाय 100 केलं तर हा जर पैसा किती होईल 20 5 100 1/5 1/5 म्हणजे हा पैसा किती वाढला 5 पट वाढला. म्हणजे मुद्रा गुणकची व्हॅल्यू काय झाली कमी झाली. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही ही करचाल ज्यावेळेस रिझर्व्ह वाढवला जाईल त्यावेळेस मुद्रा गुणक मनी मल्टिप्लायर काय होईल कमी येईल. आता आपण मुद्रा गुणक बघितलं. मुद्रा गुणक मध्ये काय सांगितलं जेवढा रिझर्व्ह जास्त असेल तेवढा मुद्रा गुणक काय येणार कमी येणार. म्हणजे पैसा काय होणार मार्केटमध्ये कमी मल्टिप्लाय काय होणार कमी होणार. आणि जेवढा रिझर्व्ह कमी ठेवल तेवढा पैसा मार्केटमध्ये काय होणार मल्टिप्लाय जास्त होणार. मुद्रा गुणक काय असणार आहे जास्त असणार आहे. आता सपोज हे माझ्याजवळ 100 रुपये आले होते बरोबर आणि मी कुठल्या बँकेमध्ये जमा केले होते SBI बँकेमध्ये जमा केले होते. आता हे माझ्याजवळ आलेले 100 रुपये मी SBI बँकेमध्ये जमा केले होते पण हे माझ्याजवळ 100 रुपये आले कुठून हा बी प्रश्न आहे ना. सपोज सरकारने एखादी योजना चालवली असेल मनरेगा नावाची महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट अशी एक योजना आहे. सपोज ही योजना चालवली असेल मी इथं खड्डा खोदला असेल आणि या खड्डा खणल्यानंतर ह्या ए व्यक्तीजवळ काय झाले हे 100 रुपये आले परंतु सरकारजवळ हे पैसा कुठून आला हा बी प्रश्न आहे. सरकारजवळ 100 रुपये आले कुठून. सरकारने काय केलं असेल सरकारला उधारीमध्ये पैसा पाहिजे असेल तर सरकार काय करतं गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू करतं किंवा सरकारी रोखे आपण त्याला म्हणतो किंवा शासकीय प्रतिभूती. मग या सरकारने काय केलं गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू केल्या आणि कोणाला दिल्या RBIला दिल्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी दिल्या. मग ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सरकारने गव्हर्नमेंट सिक्युरिटी दिल्यानंतर मग रिझर्व्ह बँक काय करेल सपोज सरकारने 100 रुपयाची एक गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू केली आणि ही इश्यू केल्यानंतर ती कोणाला दिली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय केलं 100 रुपये सरकारला दिला आणि ते 100 रुपये सरकारने तुम्हाला एखाद्या योजनेमध्ये काय केले खाली दिले आणि ते 100 रुपये जाऊन तुम्ही जमा केले बँकेमध्ये आणि तोच पैसा पुढे काय झाला मुद्रा गुणक इफेक्ट काय झाला. मग आता रिझर्व्ह बँकांनी जेवढा मनी जनरेट केलाय आता इथं किती रिझर्व्ह बँकेने मनी जनरेट केला 100 रुपये. मग हे 100 रुपये जेवढा मनी रिझर्व्ह बँकेने जनरेट केलाय त्यालाच आपण काय म्हणतो M0 किंवा हाय पॉवर्ड मनी उच्च शक्ती मुद्रा एक प्रकारे उच्च शक्ती मुद्रा किंवा त्याला रिझर्व्ह मनी असं सुद्धा म्हटलं जातं. हा झाला M0 काय जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जनरेट केलेला मनी आहे तो काय झाला तुमचा M0. मग आणखी काय RBI हे वापरते M1. M1 बरोबर काय येणार करन्सी लोकांजवळील नोटा व नाणी लोकांजवळ असणाऱ्या काय नोटा व नाणी हा कशामध्ये आला M1 मध्ये करन्सी विथ पब्लिक आणि डिमांड डिपॉझिट जे काय डिमांड डिपॉझिट कुठलं डिमांड डिपॉझिट पण बँकांमध्ये जे तुम्ही ठेवलेलं आहे. डिमांड डिपॉझिट म्हणजे कोणतं डिपॉझिट जे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये जे डिपॉझिट असतं त्याला काय म्हटलं जातं डिमांड डिपॉझिट. आणि टाइम डिपॉझिट म्हणजे कोणतं फिक्स डिपॉझिट जे आहे ते टाइम डिपॉझिट. मग लोकांजवळील नोटा आणि नाणी ज्या काय असतील प्लस डिमांड डिपॉझिट जे बँकेमध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो M1 मेजर ऑफ मनी. आपल्याला काय करायचं आहे मनी मेजर करायचं आहे. मग कशा प्रकारे करायचं मेजर मनी तर त्याचे RBIने काही ठराविक ठरवून दिलेले आहेत. M1 M2 मध्ये काय येतं लोकांजवळील नाणी व नोटा हे बी येतं प्लस डिमांड डिपॉझिट जे बँकेमध्ये आहे डिमांड डिपॉझिट जे बँकेमध्ये आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये काउंट केलं जातं. परंतु त्याच्यामध्ये आणखी प्लस एक ॲड केली जाते जे पोस्ट ऑफिसमधलं डिमांड डिपॉझिट आहे कुठलं पोस्ट ऑफिसमधील हे सुद्धा M2 मध्ये ॲड केलं जातं. जे सेव्हिंग अकाउंट पोस्ट ऑफिसमध्ये असतं तिथलं जे डिमांड डिपॉझिट आहे ते M2 मध्ये येणार. M3 मध्ये लोकांजवळील नाणी व नोटा ही बी गोष्ट येणार प्लस डिमांड डिपॉझिट बँकेमध्ये जे तुम्ही ठेवलेलं आहे ते प्लस इथं येतं टाइम डिपॉझिट बँकेमधील. टाइम डिपॉझिटमध्ये कोणते फिक्स डिपॉझिट रिकरिंग डिपॉझिट हे बी जे काय टाइम डिपॉझिट असतील ते कशामध्ये येणार M3 मध्ये येणार. आणि M4 मध्ये M3 मध्ये जेवढ्या व्हॅल्यू आहेत त्या सर्व व्हॅल्यू प्लस पोस्ट ऑफिसमधली टोटल जे काय पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही टोटल सेव्हिंग केलेले किंवा जे टाइम डिपॉझिट डिमांड डिपॉझिट जे काय असेल ते टोटल संपूर्ण ही येणार M4 मध्ये.
M1 काय, लोकांजवळील नोटा व नाणी प्लस डिमांड डिपॉझिट कुठं ठेवलेलं, बँकेमध्ये ठेवलेलं. M2 काय येणार, तुमच्या लोकांजवळील ज्या काय आहेत नोटा व नाणी आहेत प्लस काय डिमांड डिपॉझिट बँकेमध्ये, डिमांड डिपॉझिट कशामधलं, पोस्ट ऑफिसमधलं. फक्त M3 मध्ये काय येणार, लोकांजवळील नोटा व नाणी प्लस डिमांड डिपॉझिट बँकेमधलं आणि टाइम डिपॉझिट बँकेमधील. आणि RBI मेजर करण्यासाठी मनी सप्लाय जो आहे तो मेजर करण्यासाठी सहसा जे यूज करतं ते कोणतं करतं, M3 हे करतं, यूज करतं. आता जो M1 आणि M2 आहे, हा M1 आणि M2 आहे याला आपण काय म्हणतो, नॅरो मनी म्हणतो एक प्रकारे, किंवा संकुचित पैसा, संकुचित पैसा हे म्हटलं जातं M1 आणि M2 ला. आणि M3 आणि M4 याला ब्रॉड मनी असं म्हटलं जातं, विस्तृत पैसा, विस्तृत पैसा. मग ह्याच्यामध्ये क्वांटिटी वाईज जर आपण विचार केला, क्वांटिटी वाईज जर विचार केला तर सगळ्यात जास्त कोणाची क्वांटिटी असेल, M4 ची असेल. 2 नंबर कोण येणार, M3 येणार. 3 नंबर M2 येणार. आणि सगळ्यात लास्ट कोणता, M1 येणार. परंतु तरलता काय, किंवा आपण काय म्हणतो ह्याला, लिक्विडिटी. तरलता म्हणजे काय, तर आता सपोज तुमच्याजवळ पैसा आहे, लोकांजवळ नाणी आणि नोट आहे, तुम्हाला काय खरेदी करायची इच्छा झाली तर तुम्ही काय करणार, लगेच ती खरेदी करू शकता. डिमांड डिपॉझिट बँकेमधलं आहे ते बी तुम्ही काय करू शकता, लगेच काय करू शकता, वापरू शकता. म्हणजे बँक ATM मध्ये जाऊन तुम्ही काढू शकता. म्हणजे ह्याची तरलता, M1 ची तरलता काय आहे, जास्त आहे, सगळ्यात जास्त आहे. नंतर त्याच्यापेक्षा M2 ची काय आहे, कमी आहे. M3 ची त्याच्यापेक्षा कमी आणि M4 ची त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे एक प्रकारे काय, M4 मध्ये काय येणार, तुम्हाला जर टाइम डिपॉझिट काढायचं असेल बँकेमधलं M3 मध्ये तर तुम्हाला थोडा टाइम लागेल. तुमचं ज्यावेळेस मॅच्युअर होईल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, काढू शकता. म्हणून त्याची M3 ची तरलता काय आहे, ह्या M1 M2 पेक्षा कशी कमी आहे. म्हणजे तरलतेवाईज विचार केला तर M1 सगळ्यात काय असतो, जास्त असतो. M2 कमी असतो त्याच्यापेक्षा, M3 त्याच्यापेक्षा कमी आणि M4 ची काय असते व्हॅल्यू त्याच्यापेक्षा कमी. क्वांटिटी वाईज विचार केला तर M4 सगळ्यात जास्त, M3 त्याच्यापेक्षा कमी, M2 त्याच्यापेक्षा कमी आणि M1 त्याच्यापेक्षा कमी. आलं लक्षात सगळं. हे मेजर ऑफ मनी सप्लाय मेजर करण्यासाठी RBI हे 4 काय करते, यूज करते, M1 M2 M3 आणि M4. ओके. आता बघा आपल्याला काय बघायचं आहे, आता RBIचं मौद्रिक धोरण बघताना पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची लक्षात घ्या, RBI ज्यावेळेस आपण RBI मध्ये बघतो त्यावेळेस RBIच्या 2 साईड येतात. एक RBIची काय, मालमत्ता, ही झाली RBIची काय, असेट साईड झाली. आणि दुसरं झाली RBIचं दायित्व. आता ह्याच्यामध्ये RBIची मालमत्ता येते, ज्या हे आहेत कॉईन आहेत, RBI ज्या सर्क्युलेट करते, रुपीज कॉईन, रुपीच्या ज्या कॉईन आहेत RBI ज्या सर्क्युलेट करते त्या सगळ्या काय येणार, RBIची मालमत्तेमध्ये येणार. आता ह्या कॉईन जे इश्यू करण्याचं कोण काम करतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार ह्या सगळ्या कॉईन काय करतं, इश्यू करतं. परंतु भारत सरकारच्या वतीनं RBI काय करतं, ते सर्क्युलेट करण्याचं काम करते. म्हणून RBIच्या एक मालमत्तेमध्ये याला काय केलं जातं, कन्सिडर केलं जातं. परत RBI जवळ असतं दुसरं गोल्ड. RBIला कमीत कमी गोल्ड जे आहे, कमीत कमी 115 करोडचं गोल्ड काय करावं लागतं, RBIला स्वतःजवळ ठेवावं लागतं. तिसरी गोष्ट आहे विदेशी किंवा फॉरेन सिक्युरिटी आपण म्हणतो त्याला, विदेशी प्रतिभूती. पहिल्या विदेशी प्रतिभूती ही RBIला स्वतःजवळ कमीत कमी 85 करोडच्या ठेवावं लागत होत्या. परंतु 1995 नंतर हे 85 करोडचं जे लिमिट होतं विदेशी सिक्युरिटी किंवा फॉरेन सिक्युरिटीचं, हे काय करून टाकण्यात आलेलं आहे, काढून टाकण्यात आलेलं आहे. आणि परत गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये जो काय पैसा ठेवलेला असेल RBIमध्ये, गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजेच काय, तर सरकारला जर उधारीमध्ये पैसा हवा असेल भारत सरकारला किंवा राज्य सरकारला तर काय करतं, ते गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू करतं आणि त्या कोणाला देतं, RBIला देतं. नंतर RBI काय करतं, सरकारला पैसा देण्याचं काम करतं. हे झालं कशाचे, RBIची काय झाली, मालमत्ता सगळी. कोणती कॉईन कशामध्ये, रुपीमध्ये असणारे, गोल्डमध्ये असणारे, फॉरेन सिक्युरिटीमध्ये असणारे आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये असणार. आता RBIचं दायित्व, आता ही साईड आणि ही साईड काय झाली पाहिजे, मॅच झाली पाहिजे. जेवढी RBIची मालमत्ता आहे तेवढंच RBIचं काय असतं, एक प्रकारे दायित्व असतं. आता ह्याच्यामध्ये काय, तर ज्या RBIच्या ज्या नाणी किंवा ज्या काय म्हणतो आपण नोटा, ह्या ज्या सर्क्युलेट होत्यात मग कुणाजवळच्या, लोकांजवळ असणाऱ्या, पब्लिक जवळ असणार आहे, म्हणजे एक प्रकारे आपण पब्लिक जवळ म्हणतो. दुसरी गोष्ट बँकांजवळ असतील. आणि तिसरी गोष्ट RBIचं ऑदर डिपॉझिट, म्हणजे ऑदर डिपॉझिटमध्ये काय येणार, RBIचं बँकांनी RBI जवळ काय डिपॉझिटमध्ये पैसा ठेवला असेल, गव्हर्नमेंटने RBI मध्ये जवळ काय डिपॉझिटमध्ये पैसा ठेवला असेल, तर हे सगळ्या गोष्टी कशामध्ये येणार, एक प्रकारे RBIचं दायित्व. म्हणजे RBIच्या 2 साईड असतात, एक मालमत्ता आणि दायित्व, आणि ह्या दोन्ही साईड काय झाल्या पाहिजे, मॅच झाल्या पाहिजेत.
दुसरी गोष्ट बघा मित्रांनो, आता सपोज एक कांदा आहे. आता आरबीआयचं मौद्रिक धोरण समजून घेण्याच्या ऐवजी एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. सपोज कांदा आहे आणि कांदा तुमचा व्यवसाय कांद्याचा आहे आणि तुमचा कांद्याचा दर चालू आहे 10 रुपये किलो. मार्केटमध्ये सध्याला कांद्याचा दर काय समजा चालू आहे 10 रुपये पर केजी. आता मार्केटमध्ये जर महागाई असेल, मार्केटमध्ये महागाई असेल म्हणजेच कांद्याचा दर काय चालू आहे 15 रुपये केजी चालू आहे. सपोज 15 रुपये केजी होईल. का होईल 15 रुपये केजी? तर लोकांजवळ काय होईल, महागाईच्या काळात काय होतं, लोकांजवळ जास्तीत जास्त पैसा येतो आणि लोकांजवळ जास्तीत जास्त पैसा आल्यानंतर लोक काय करतील, कांदा व्यापाऱ्याकडे काय करतील, जास्तीत जास्त खरेदी करायला जातील. मग ज्यावेळेस लोक जास्तीत जास्त खरेदी करायला लागतील त्यावेळेस कांद्याचं डिमांड काय होईल, वाढेल आणि कांद्याचं डिमांड वाढल्यामुळे कांद्याची किंमत काय झाली 15 रुपये केजी झाली. म्हणजे महागाईच्या काळात काय होईल, लोकांजवळ काय होतो, पैसा जास्त वाढला जातो आणि जर लोकांजवळ पैसा जास्त वाढला तर त्यावेळेस काय होती, महागाई येण्याची जास्त शक्यता असते. पैसा जास्त वाढल्यानंतर डिमांड वाढतं. सपोज इथं लोक 10 रुपये घेऊन येत असतील, ते लोक काय म्हणतील, आम्ही 20 रुपये देतो पण काय करा आम्हाला कांदा द्या. मग ह्याच्या असं झाल्यामुळं 10 रुपये कांद्याची किंमत काय झाली 15 रुपये केजी झाली. सपोज लोकांजवळ पैसाच नसेल तर कांदा खरेदी करायला कोणी जाईल का, नाही जाणार. मग आता हे 10 रुपये कांद्याची किंमत काय होईल, मग आता कांदा व्यापाऱ्याला आपला कांदा तर विकायचा आहे. मग तो विकण्यासाठी तो काय करेल, लोकांजवळ पैसा नाही, मार्केटमध्ये पैसा नाही आणि लोक काय घेण्यासाठी येणार. मग अशा वेळेस काय करेल, हा कांदा विक्रेता ह्या 10 रुपयाची किंमत तो काय करेल 5 रुपयावर आणेल. म्हणजे अशी समस्या बी उत्पन्न होती. पण अशी समस्या कधी उत्पन्न होती, ज्यावेळेस मंदी येईल किंवा काय म्हणतो आपण मार्केटमध्ये उतार आल्यानंतर कांद्याच्या किमती काय करतील, घसरतील. म्हणजे एक दोन गोष्टी माहित पाहिजे आपल्याला, महागाई म्हणजे काय आणि उतार म्हणजे काय. महागाईच्या काळात लोकांजवळ काय असतो, जास्तीत जास्त पैसा असतो आणि ज्यावेळेस मंदी आणि उतार असतो त्यावेळेस लोकांजवळ काय होतो, पैसा कमी होतो. मग ही महागाई आणि मंदी ही जर आपल्याला दूर करायची आणि मग हे दूर करण्यासाठी कोणतं आहे ह्याच्यावर काम करतं आरबीआय. आरबीआयचं काम काय, मार्केटमधली महागाई आणि मंदी किंवा उतार आहे ते काय करायचं, कमी जास्त प्रमाणात ठेवण्यासाठी. आता आरबीआयला महागाई आणि मंदी उतार जो आहे तो काय करायचा, कमी करायचा आहे. किंवा महागाई असेल तर ती खाली आणायची आपल्याला एका न्यूट्रल लेवलला, मंदी असेल तर ती काय करायची, परत ही इकॉनॉमी काय करायची आपल्याला ग्रो करायची. मग आरबीआयला एक टार्गेट ठरवून दिलं असतं, जो कंझ्युमर प्राइस इंडेक्स असतो, ही महागाई जी आहे ती 2 ते 6% दरम्यान ठेवायची असते. कशाच्या आधारावर ठरवली जाते, ही कंझ्युमर प्राइस इंडेक्स CPI आधारावर ही महागाई ठरवली जाते भारतामध्ये आता सध्याला आपल्या. मग आरबीआयला महागाई संघ बी लढायचे, परत इकॉनॉमीमध्ये काय आहे, डिप्लेशन आहे, उतार आहे, ह्याच्या संघही आरबीआयला काय करायचं, लढायचं. मग आरबीआयला काय पाहिजे, हे लढण्यासाठी काय पाहिजे, साधनं पाहिजे, ते काही ना काहीतरी साधनं पाहिजे. मग आरबीआय जवळ जे साधनं असतात ते 2 प्रकारचे असतात. एक असतात ते म्हणजे संख्यात्मक, त्यालाच आपण काय म्हणतो, अप्रत्यक्ष साधने. आणि दुसरी जी असतात आरबीआय जवळ साधने असतात ती म्हणजे गुणात्मक, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रत्यक्ष साधने. ह्यालाच आपण काय म्हणतो, क्वांटिटेटिव्ह, संख्यात्मक क्वांटिटेटिव्ह किंवा इनडायरेक्ट टूल म्हणतो किंवा अप्रत्यक्ष साधने म्हणतो. गुणात्मक आपण काय म्हणतो, क्वालिटेटिव्ह किंवा त्याला काय म्हणतो आपण, प्रत्यक्ष साधने असं म्हणतो. आता हे दोन्ही साधने आहेत ते आपल्याला हे काय करायच्यात, डिटेलमध्ये आपल्याला समजून घ्यायच्यात. की संपूर्ण जी आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी आहे, आरबीआयचं मौद्रिक धोरण आहे, ती ह्या 2 गोष्टीवर डिपेंड आहे. कोणतं, संख्यात्मक आणि गुणात्मकवर. मग आता पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यावेळेस आपल्याला आरबीआयची कोणती, संख्यात्मक टूल किंवा अप्रत्यक्ष साधनं म्हणतात. आता ह्याला संख्यात्मक आणि अप्रत्यक्ष का म्हटलंय, संख्यात्मक म्हणलंय कारण त्या संख्येमध्ये दाखवलं जातं. कारण जसं CRR 4%, SLR 18 CRR 3% सध्याला, SLR 18.5%. मग ह्या सगळ्या गोष्टी संख्यामध्ये दाखवल्या जातात म्हणून त्याला काय म्हटलं जातं, संख्यात्मक. आणि अप्रत्यक्ष का, तर अप्रत्यक्ष त्याला म्हटलं जातं कारण इकॉनॉमीवर त्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो. डायरेक्ट कोणत्या पर्टिक्युलर सेक्टरवर किंवा कोणत्या ह्याच्यावर परिणाम होत नाही, संपूर्ण इकॉनॉमीवर त्याचा परिणाम होतो म्हणून त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, अप्रत्यक्ष साधने असं म्हटलेलं गेलेलं आहे. आता बघा, संख्यात्मक साधनं बघताना आरबीआयचं पहिलं टूल, आता आरबीआयला काय करायची, मार्केटमधील महागाई किंवा उतार कमी करायचे, त्यासाठी आरबीआय कोणते साधने वापरतं, संख्यात्मक साधने वापरतं. आता ही संख्यात्मक साधनं वापरत असताना आरबीआयला पहिली गोष्ट करावी लागते ती म्हणजे पहिलं जे साधन आहे ते म्हणजे CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. किंवा ह्याला रोख राखीव प्रमाण असं म्हटलं जातं.
कॅश रिझर्व्ह रेशो किंवा रोख राखीव प्रमाण. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक कन्सेप्ट माहीत पाहिजे, NDTL म्हणजे काय. NDTL नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी. आता बघा, नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी म्हणजे काय. एक SBI बँक आहे, एक मिनिट, SBI बँक आहे. SBI मध्ये दोन साईड असणे, एक SBI मध्ये टाइम डिपॉझिटमध्ये कोणी पैसे येतील, दुसरं कशामध्ये येतील, डिमांड डिपॉझिटमध्ये येतील. सपोज SBI मध्ये आज फ्रायडे आहे समजून चाला, एक शुक्रवार आहे आज समजून चाला, आज फ्रायडेला SBI मध्ये टाइम डिपॉझिटमध्ये 70 करोड आले आणि काही लोकांचं टाइम डिपॉझिट मॅच्युअर झालं असेल, त्यांनी काढून घेतलं, त्यांनी किती 20 करोड काढून घेतलं. म्हणजे टाइम डिपॉझिटमध्ये SBI मध्ये एकूण जर नेट बघितलं तर किती आलं, 50 करोड काय झालं SBI मध्ये आज शुक्रवारी टाइम डिपॉझिटमध्ये आलं. आता डिमांड डिपॉझिटमध्ये सपोज आले 60 करोड रुपये आले. काही लोकांनी त्याच्यातून काढून घेतले 10 करोड रुपये. म्हणजे काही लोकांनी 60 करोड रुपये डिमांड डिपॉझिटमध्ये आज SBI मध्ये आले असतील, 10 करोड रुपये काढून घेतले, झाले किती 50 करोड. म्हणजे टाइम डिपॉझिटमध्ये SBI मध्ये आज किती नेट जर बघितलं आपण काय म्हणणार, 50 करोड आले. डिमांड डिपॉझिटमध्ये किती 50 करोड रुपये आले. म्हणजे 70 करोड रुपये जमा झाले. 20 करोड रुपये टाइम डिपॉझिटमधले ज्यांची मॅच्युअर झाले असेल त्यांनी काढून घेतलं, झाले किती नेट 50 करोड. आणि 70 करोड रुपये कशामध्ये 60 करोड डिमांड डिपॉझिटमध्ये आले, त्याच्यातले 10 करोड काढून घेतले असतील, झाले किती 50 करोड. म्हणजे हे दोन्ही नेट टाइम अँड आपलं नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी SBI ची किती झाली, नेट डिमांड आणि टाइम लायबिलिटी. बघा, नेट डिमांड आणि टाइम लायबिलिटी इथे SBI ची किती झाली, 100 करोड रुपये. म्हणजे हे 50 आणि हे 50 SBI ला परत व्याज मुद्दलासहित माघार द्यायचे. लायबिलिटी म्हणजे एक प्रकारे दायित्व, SBIचं दायित्व आहे. 100 रुपये काय करायचं आपल्याला, व्याज मुद्दलासहित परत माघारी करायचं ज्या कस्टमरचं पैसे आलेले आहेत त्यांना. म्हणून SBI ची ही फ्रायडेची नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी किती झाली, 100 करोड 100 करोड रुपये. आता जी ही नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी 100 करोड रुपये SBI ची झालेली आहे, ह्याच्यातलं SBI सगळंचे सगळं लोन आपलं लोनमध्ये गुमवू शकत नाही किंवा सगळंचे सगळं लोनमध्ये देऊ शकत नाही. ठराविक SBI ला काय करावं लागेल, रिझर्व्ह करून ठेवावा लागेल. आणि तो जो रिझर्व्ह करून ठेवायचा असेल तो किती रिझर्व्ह ठेवायचा, कोणत्यामध्ये किती ठेवायचा हे सांगण्याचं काम कोण करतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं SBIचा NDTL आहे 100 करोड रुपये. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं ह्या 100 करोडचं तुम्ही 3% कशामध्ये ठेवा, CRR मध्ये ठेवा. हा NDTL किती आलाय, 100 करोड रुपये आलाय. रिझर्व्ह बँकेने सांगितलं की ह्या NDTLच्या 3% कशामध्ये तुम्ही CRR मध्ये ठेवा. म्हणजे SBI ला 3 करोड रुपये कशामध्ये ठेवावं लागणार, CRRच्या स्वरूपात. कुणाजवळ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जवळ काय करावं लागणार, RBI जवळ हा CRRच्या स्वरूपात ठेवावा लागणार. आणि हा CRR ठेवला जातो तो कशामध्ये, कॅशमध्ये ठेवला जातो. आणि हा CRR रिझर्व्ह बँक ऑफ RBI जवळ ठेवला जातो. मग हे प्रत्येक बँकेवर काय असतं, बंधनकारक असतं. त्यांचा जो काही NDTL असेल त्याच्या ठराविक टक्के काय करायचा, तो पैसा CRR मध्ये ठेवायचा. हा CRR आपण ठेवलेला गेलेला आहे तो कशामध्ये, कॅशमध्ये ठेवलेला आहे. आता हा CRR मध्ये पैसा ठेवला, कॅशमध्ये ठेवला NDTLच्या. हा जो CRR ठेवला जातो हा RBIचा कायदा 1934 नुसार आणि त्याचा सेक्शन 42 ह्याच्यानुसार हा CRR ठेवला जातो. मग तो प्रत्येक बँकेवर काय राहील, बंधनकारक राहील. आता मला एक सांगा की जर महागाईची समस्या असेल, महागाई म्हणजे की मार्केटमध्ये लोकांजवळ पैसा जास्तीत जास्त आहे, तर RBIला काय वाटतंय की महागाईची समस्या आहे, मार्केटमध्ये लोकांजवळ पैसा काय आहे, जास्त आहे. मग CRR इथं RBI वाढवेल का कमी करेल, वाढवेल. CRR काय करेल, RBI वाढवेल. CRR ची व्हॅल्यू काय करेल, RBI इन्क्रीज करेल, वाढवेल. कधी करेल, जर महागाईची समस्या असेल तर. आणि दुसरं, मंदी असेल किंवा उतार असेल तर अशा काळामध्ये CRR ची व्हॅल्यू RBI काय करेल, कमी करेल. का करेल कमी, तर बँकांजवळ कमीत कमी काय होईल, रिझर्व्ह येईल. रिझर्व्ह राहिल्यानंतर मार्केटमध्ये मनी मल्टिप्लायर, मुद्रा गुणक हा इफेक्ट वाढेल आणि त्याच्यामुळे मनी सप्लाय वाढल्यामुळं लोक जास्तीत जास्त खरेदी करेल आणि ही मंदी काय होईल, निघून जाईल. त्यावेळेस काय
केला जातो, CRR काय केला जातो, वाढवला जातो. म्हणजे महागाई असेल तर आपलं कमी केला जातो, महागाई असेल तर CRR काय केला जाईल, वाढवला जाईल. मंदी असेल तर काय केला जाईल, CRR ची व्हॅल्यू काय केली जाईल, कमी केली जाईल. आणि हा CRR जो आहे तो RBI जवळ तुम्हाला बँकांना ठेवण्यासाठी बंधनकारक असतं आणि तो कशाच्या फॉर्ममध्ये, कॅशच्या फॉर्ममध्ये ठेवावा लागतो. हे झालं RBIचं पहिलं कोणतं टूल, संख्यात्मक टूल. संख्यात्मक का तर त्याच्यामध्ये 3% ही व्हॅल्यू सांगितलेली आहे. आणि त्याला आणखी दुसरं नाव म्हटलं जातं अप्रत्यक्ष. का तर हे पर्टिक्युलर सेक्टरवर फोकस करत नाही, ते संपूर्ण इकॉनॉमीवर काय केला जातो, फोकस केला जातो. म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, अप्रत्यक्ष साधन. ओके, हे झालं CRRच्या बाबतीत. आता फक्त CRRच बँकांना ठेवावं लागत नाही, बाकी बी दुसऱ्या गोष्टी ठेवाव्या लागतात. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे SLR, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. वैधानिक तरलता प्रमाण. आता SLRच्या फॉर्ममध्ये सुद्धा पैसा ठेवला होता. SLRच्या फॉर्ममध्ये किती सांगितलेलं आहे, SLRच्या फॉर्ममध्ये 18.5% सांगितलेलं आहे. पहिला जास्त SLR वगैरे CRR वगैरे जास्त ठेवला जायचा, म्हणून तो सध्याला जे आहे ते 18.5% आहे SLRच्या फॉर्ममध्ये ठेवायचा. मग 18.5% म्हणजे NDTLच्या CRR मध्ये किती आपण ठेवला, 3 करोड ठेवला. SLR मध्ये किती सांगितला, 18.5 करोड काय केला, NDTLच्या पैसा कशामध्ये ठेवला, आपण SLR मध्ये ठेवला. आता हा SLR ठेवायचा, पण SLR मध्ये पैसा ठेवायचा म्हणजे 18.5% ठेवायचा. पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे SLR हा बँकांनी स्वतःजवळ ठेवायचा. कशाच्या फॉर्ममध्ये, कॅशच्या फॉर्ममध्ये ठेवू शकतात बँका, सोन्याच्या फॉर्ममध्ये ठेवू शकतात, गोल्ड. दुसरी गोष्ट आहे बँका परत गव्हर्नमेंट सिक्युरिटी. गव्हर्नमेंट सिक्युरिटी भारत सरकारला उधारीमध्ये किंवा राज्य सरकारला उधारीमध्ये पैसा पाहिजे असेल तर कसे केल्या जातात, गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू केल्या जातात, शासकीय प्रतिभूती किंवा सरकारी रोखे असे त्याला म्हणतात. मग ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या फॉर्ममध्ये सुद्धा काय केला जातो, करू शकतात बँका, काय करू शकतो SLR मध्ये. आणि इतर RBIने परवानगी दिलेल्या सिक्युरिटी, इतर RBIने जसं PSU असतील, सरकारी कंपन्या असतात, त्यांचं काय हे असतील म्हणजे त्यांच्या सिक्युरिटी काय असतील तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, RBIने परवानगी दिलेल्या सिक्युरिटी. ह्याच्यामध्ये SLRच्या फॉर्ममध्ये पैसा ठेवावा लागतो. आता हा SLR जो आहे तो बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, बँकिंग विनिमय कायदा, एकोणीसशे 49 नुसार ठेवला जातो. त्यावेळेसपासून हा बँकिंग विनिमय कायदा 1949 नुसार हा SLR ठेवणं हे सगळ्या बँकांना काय असतं, बंधनकारक असतं. आता महागाईची समस्या असेल तर SLRची व्हॅल्यू काय केली जाईल, वाढवली जाईल का कमी केली जाईल. जसे CRRची व्हॅल्यू वाढवली जाते, महागाईची समस्या आहे म्हणजे लोकांजवळ काय आहे, पैसा जास्तीत जास्त आहे, मग अशा काळामध्ये काय केली जाईल, SLRची व्हॅल्यू वाढवली जाईल. आणि मंदी किंवा उतार असेल तर काय केली जाईल, मंदी किंवा उतार असेल तर SLRची व्हॅल्यू काय केली जाईल, कमी केली जाईल. का कमी केली जाईल तर लोकांजवळ पैसा काय कमी आहे, मग काय करायचं आपल्याला, रिझर्व्ह जो बँकांजवळ आहे तो कमी करायचा. बँकांजवळचा रिझर्व्ह कमी केला, SLRच्या स्वरूपात जो बँकांजवळ रिझर्व्ह ठेवलेला आहे वैधानिक तरलता प्रमाणाच्या स्वरूपात तो काय केला, कमी केला. तर काय होईल, लोकांजवळ जास्तीत जास्त पैसा येईल, मनी मल्टिप्लायर इफेक्ट वाढेल, मुद्रा गुणक इफेक्ट वाढेल आणि काय होईल, मार्केटमधली मंदी काय होईल, निघून जाईल. म्हणजे त्यावेळेस काय केलं जातं, SLR आहे तो काय केला जाणार, कमी केला जाणार. हा लक्षात. ओके, हे झालं RBIचं दुसरं टोल. हा बी सगळ्या बँकांना जवळजवळ काय असतो, बंधनकारक असतो SLR ठेवण्यासाठी. नंतर पुढचं एक ऑपरेशन आहे ओपन मार्केट ऑपरेशन किंवा खुल्या बाजारातील व्यवहार. हे बी एक RBIचं काय आहे, टूल आहे, संख्यात्मक टूल आहे, खुल्या बाजारातील व्यवहार. किंवा ह्यालाच म्हटलं जातं OMO, ओपन मार्केट ऑपरेशन. आता ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये काय केलं जातं बघा. ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये सपोज भारत सरकार आहे, भारत सरकारजवळ काय आहे, गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहेत, त्यांना उधारीमध्ये, भारत सरकारला उधारीमध्ये पैसा पाहिजे असेल तर भारत सरकार काय करेल, गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू करेल.
भारत सरकारने उधारीमध्ये पैसा पाहिजे, भारत सरकारने गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू केल्या. ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी भारत सरकारने कुणाला दिल्या? RBIला दिल्या. भारत सरकारने RBIला दिल्यानंतर ह्या 100 करोड रुपये भारत सरकारला उधारीमध्ये पाहिजे. मग 100 करोडच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी भारत सरकारने RBIला दिल्या. आता ह्या 100 करोडच्या सिक्युरिटी ज्यावेळेस भारत सरकारने RBIला दिल्या, आता हे 100 करोड रुपये सिक्युरिटी आल्यानंतर डायरेक्ट RBI काय करणार? 100 करोडच्या नोटा छापून भारत सरकारला देणार नाही. पहिल्यांदा काय करेल RBI? ह्या 100 करोडमधला काही ठराविक पैसा मार्केटमधून उचलता येतोय का हे काय करणार? RBI बघणार. मग सपोज ह्या 100 करोड रुपयामधलं काही बँका असतील ठराविक, ह्या बँकांनी काय केल्या? 50 करोडच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी केल्या. आणि ह्या 50 करोडच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी केल्यानंतर हे 50 करोड रुपये कुणाला दिले? RBIला दिले. आणि त्यांनी काय केलं? 50 करोडच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय केल्या? खरेदी केल्या. काही प्रायमरी डीलर असतात ज्यांना RBI कडून लायसन घ्यावं लागतं. अशा प्रायमरी डीलरनी सपोज काय केलं? 10 करोडच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी केल्या. मग हे 10 करोडच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी केल्यानंतर हे 10 करोड रुपये कुणाला दिले? त्यांनी RBIला दिले. असं टोटल RBI जवळ मार्केटमधून किती आले? 60 करोड रुपये आले. टोटल RBI जवळ मार्केटमधून 60 करोड रुपये आले. मग हे 60 करोड आले. मग आता आणखी RBIला किती? 40 करोड रुपये कमी पडतात, जे कोणाला द्यायच्यात? भारत सरकारला द्यायच्यात. मग हे 40 करोड रुपये RBI कसं देणार? तर 40 करोड रुपयाचे RBI काय करणार? नोटा छापणार. आणि ह्या 60 + 40 ह्या नोटा छापून काय करणार? 40 करोडच्या मार्केटमधून 60 करोड उचलला आणि 40 करोडच्या काय केल्या? नोटा छापल्या. म्हणजे 60 + 40 100 करोड रुपये कुणाला दिले? भारत सरकारला दिले. आणि हे जे सगळं ऑपरेशन घडलं जातं ह्यालाच म्हटलं जातं खुल्या बाजारातील व्यवहार किंवा ओपन मार्केट ऑपरेशन. परत एकदा बघा, भारत सरकार आहे, भारत सरकारला 100 करोड रुपये उधारीमध्ये पाहिजे. भारत सरकारने गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू केल्या, ते RBIला दिल्या. RBI काय एक सरकार भारत सरकारच्या वतीने एक एजंटचं काम करतो. मग RBIने काय केलं? ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय केलं? मार्केटमधून पैसा घेतोय का बघितलं. मार्केटमध्ये काय केलं? 50 करोड रुपये बँकांना गव्हर्नमेंट सिक्युरिटी बँकांनी खरेदी केल्या. बँकांनी मग त्या RBIला 50 करोड रुपये दिले. परत काही प्रायमरी डीलर असतील त्यांना लायसन घ्यावं लागतं RBI कडून, त्यांनी 10 करोडच्या सिक्युरिटी गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय केल्या? खरेदी केल्या. आणि ह्या प्रायमरी डीलरनी काय केला? 10 करोड रुपये RBIला दिलं. असं टोटल RBI जवळ 60 करोड आले. परंतु आणखी 40 करोड रुपये RBIला कमी पडतात. मग RBIने काय केल्या? 40 करोडच्या नोटा काय केल्या? स्वतः छापून कुणाला दिल्या? भारत सरकारला दिल्या. आता ह्या नोटा छापून भारत सरकारला RBIने दिल्या. मग भारत सरकार जवळ टोटल 100 करोड रुपये आले. आता भारत सरकारजवळ 100 करोड रुपये आल्यानंतर आता ह्याची मॅच्युरिटी झाल्यानंतर भारत सरकारला काय लागणार आहे? हे 100 करोड रुपये माघारी द्यावा लागणार आहे. परंतु भारत सरकार काय करेल? व्याज मुद्दलासहित काय असेल ते 100 करोड रुपये RBIला माघारी करेल. मग RBI बी ह्यांना काय असेल? ह्यांच्याकडून 10 करोड रुपये घेतले, त्यांच्याकडून 50 करोड बँकांकडून घेतल्यात, ह्यांना बी व्याज मागेल, मुद्दलासहित काय करेल? रिटर्न करेल. म्हणजे ही सगळी जी प्रोसेस चालती ह्यालाच म्हटलं जातं खुल्या बाजारातील व्यवहार किंवा ओपन मार्केट ऑपरेशन. ओके. आता ही झालं खुल्या बाजारातील व्यवहार किंवा ओपन मार्केट ऑपरेशन. परंतु ह्याच्यामध्ये बघा, जर महागाईची समस्या असेल तर RBI काय करेल? गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकेल का खरेदी करेल? महागाईची समस्या असेल तर RBI काय करेल? गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकेल. महागाईची समस्या आहे म्हणजे मार्केटमध्ये पैसा जास्त आहे, म्हणजे मार्केटमधला पैसा RBIला काय करायचा आहे? काढून घ्यायचा आहे. मग अशा वेळेस RBI काय करेल? गव्हर्नमेंट सिक्युरिटी सेल करेल, विकेल. आणि ज्यावेळेस महागाईची समस्या असेल त्यावेळेस RBIने गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकल्या बँकांना, बँकांकडून काय केला? पैसा काढून घेतला. आणि हा काढून घेतल्यानंतर RBI जवळ आला म्हणजे तो काय असेल तो. आणि जर मंदी असेल किंवा उतार असेल, मंदी किंवा उतार असेल अशा समस्येमध्ये RBI काय करेल? गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केटमध्ये पैसा कमी आहे, मग बँकांमधून काय करेल? गव्हर्नमेंट सिक्युरिटी काढून घेईल. बँकांकडून काय करेल? गव्हर्नमेंट सिक्युरिटी बाय करेल. आणि RBI काय करेल? मार्केटमध्ये पैसा सोडेल. म्हणजेच एक प्रकारे काय करेल? RBI गव्हर्नमेंट सिक्युरिटी बाय करेल ज्यावेळेस कधी मंदी किंवा उतार असेल. मग बघा, बँकांकडून हे सगळं झालं, हे प्रोसेस बघितली. भारत सरकारने RBIला गव्हर्नमेंट सिक्युरिटी दिली, RBIने काय ना काय करून भारत सरकारला 100 करोड दिले. मग आता परत भारत सरकारने हे मार्केटमध्ये पैसे सोडणार, कोणती योजना असेल, काय असेल, काय खरेदी करायचं असेल, ह्याच्यासाठी भारत सरकार बी 100 करोड रुपये काय झाले? मार्केटमध्ये सोडले. मग ह्याच्यानंतर बी हे मार्केटमध्ये 100 करोड रुपये नवीन आले, त्याच्यामुळे परत महागाईची समस्या, ह्या सगळ्या गोष्टी RBIला काय करायला लागतं? बघावं लागतात. आणि हे सगळं जे ऑपरेशन झालं हे काय झालं? खुल्या बाजारातील व्यवहार किंवा ओपन मार्केट ऑपरेशन. आता आपण खुल्या बाजारातील व्यवहार बघितलं. खुल्या बाजारातील व्यवहार बघितलं त्यावेळेस आपण काय केलं? RBI काय करते? गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकते. पण आता सपोज एक वेळ अशी आली, कंडिशन आली, मार्केटमध्ये काय आहे? महागाई जास्त आहे. किंवा ह्याच्या आधी एक RBIने नवीन एक स्कीम आणली, मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम किंवा बाजार स्थिरीकरण योजना. बाजार
स्थिरीकरण योजना, यालाच म्हटलं जातं मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम. एक 2003-04च्या आसपास आणलेली आहे आरबीआयनी बाजार स्थिरीकरण योजना. हे आणण्याची गरज का पडली? आता ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये काय बघितलं आपण, महागाईची समस्या असेल तर आरबीआय काय करेल, गव्हर्नमेंट सिक्युरिटी ही करेल, सेल करेल आणि मार्केटमधला पैसा काढून घेईल. आणि जर उतार असेल तर काय करेल, आरबीआय गव्हर्नमेंट सिक्युरिटी बाय करेल आणि मार्केटमध्ये काय करेल, पैसा सोडेल. हे ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये बघितलं. आता सपोज मार्केटमध्ये जास्त महागाईची समस्या आहे, ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये आरबीआयने काय केले, गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकायला सुरुवात केली. मार्केटमधून सगळा पैसा काय केला, ओपन मार्केटच्या ह्यानी सगळा पैसा मार्केटमधून आरबीआयने काय केला, काढून घेतला. परंतु एक कंडिशन अशी आली की आरबीआय जवळच्या काय केलं झाल्या, गव्हर्नमेंट सिक्युरिटी संपल्या. मार्केटमधला पैसा आरबीआयने तर काढून घेतला जवळजवळ बऱ्यापैकी, तरी पण महागाईची काय झाली नाही, मार्केटमधली काबू आली नाही. आरबीआय जवळच्या सगळ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी संपल्या. आता ह्या कंडिशनला आरबीआय करणार काय? ह्या कंडिशनला आरबीआयला प्रश्न पडला. मार्केटमधली महागाई तर काबूमध्ये झालेली नाही आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी सुद्धा काय झालेल्या आहेत, संपलेल्या आहेत. अशा कंडिशनला काय केलं जातं, भारत सरकारला गरज नसताना सुद्धा, बघा, भारत सरकारला गरज नसताना सुद्धा भारत सरकार काय करतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय करतं, इश्यू करतं. आता भारत सरकारने गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू केल्या, ह्या कुणाला दिल्या गेल्या, एक ठराविक लिमिट असताना ह्या दिल्या आरबीआयला. मग आरबीआयला दिल्यानंतर ह्या आरबीआय काय करेल, गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केटमध्ये विकेल आणि मार्केटमधून काय करेल, पैसा काढून घेईल. मग आता भारत सरकारला गरज नसताना भारत सरकारने का म्हणून असं केलं बाबा, की भारत सरकारने गरज नसताना सुद्धा आरबीआयला गव्हर्नमेंट सिक्युरिटी दिल्या. आता ही भारत सरकारने आरबीआयला गरज नसताना सुद्धा काय केल्या, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, म्हणजे भारत सरकारला उधारीमध्ये गरज नसताना भारत सरकारने गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू केल्या, आरबीआयला दिल्या. आरबीआयमधनं मार्केटमधली महागाई काय केली, काबू केली. आणि ही मार्केटमधली महागाई काबू केली आरबीआयने. नंतर मग जे भारत सरकारला आरबीआयने 100 करोड रुपये दिलेले आहेत, सपोज काय ठराविक असतील ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू केल्यात, हे जे आरबीआयने भारत सरकारला दिले, हे भारत सरकारने त्यांच्या कोणत्याही कामासाठी खर्च करायचे नाही असं सांगितलं जातं. कशामध्ये, ह्या बाजार स्थिरीकरण योजनेमध्ये. म्हणजे हे गव्हर्नमेंट भारत सरकारने जो काय पैसा घेतलेला आहे आरबीआयकडून तो आहे असाच ठेवायचा आणि उलट त्याच्यावर भारत सरकारने ते व्याज मुद्दलासहित परत करायचा. म्हणजे भारत सरकार काय करत नाही, वापरतही नाही कशासाठी, त्यांच्या कामासाठी. आणि परत आरबीआयला काय करायचं आहे, व्याज मुद्दलासहित काय करायचं आहे, माघारी करायचं आहे, माघारी द्यायचं आहे. कशासाठी, तर आरबीआयला मार्केटमधली काय करायची, महागाई नियंत्रित करण्यासाठी ही सगळं ऑपरेशन केलं जातं. ही जी बाजार स्थिरीकरण योजनेनुसार केलं जातं 2003-04ला, ज्यावेळेस आरबीआय जवळच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी संपतील त्यावेळेस. मग आता भारत सरकारला काय पडलंय की आरबीआयचं काम आहे ना, आम्ही कशाला देऊ गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू करून उधारीमध्ये घेऊ आणि त्याच्यावर परत आरबीआयला व्याजही द्यायचे. मग भारत सरकारला आरबीआय मधून, भारत सरकारचे शेअर आहेत आरबीआय मधून, भारत सरकारला मोठ्या प्रमाणात डिव्हिडंड वगैरे मिळत असतं, त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणात आरबीआयला हेल्प केली म्हणून भारत सरकारचं काय जात नाही. ओके, म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी केल्या जातात त्या कशामध्ये, बाजार स्थिरीकरण योजना. बाजार स्थिरीकरण योजना किंवा MSS मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम ही फक्त यूज केली जाते ज्यावेळेस मार्केटमध्ये महागाई असेल त्यावेळेसच. उतार असताना ही स्कीम यूज केली जात नाही, MSS यूज केला जात नाही. ओके, एक थोडक्यात MSS विषय. नंतर पुढचं टूल आहे आरबीआयचं. आता बघा, एक लक्ष द्या, दोन समस्या मार्केटमध्ये असतात. एक असते महागाई आणि दुसरी कोणती असते, मंदी किंवा उतार. आता महागाई असेल तर CRR काय करावं लागेल, वाढवावं लागेल. आणि मंदी असेल तर CRR काय करावं लागेल, कमी करावं लागेल. SLR काय करावं लागेल, महागाई असेल तर वाढवावं लागेल आणि मंदी असेल तर काय करावं लागेल, कमी करावं लागेल. म्हणजे महागाई आहे म्हणजे मार्केटमध्ये पैसा जास्त आहे त्यावेळेस CRR काय करावं लागेल, वाढवावं लागेल. आणि मंदी आहे म्हणजे मार्केटमध्ये पैसा कमी आहे, रिझर्व्ह काय करावं लागेल, कमी करावं लागेल. म्हणजे CRR काय करावं लागेल, कमी करावं लागेल. SLR काय करावं लागेल, महागाई समस्या असेल तर वाढवावं लागेल, मंदी असेल तर काय करावं लागेल, कमी करावं लागेल. ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये बघा, ओपन मार्केट ऑपरेशन, खुल्या बाजारातील व्यवहार, ज्यावेळेस महागाई असेल त्यावेळेस आरबीआय गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय करेल, विकेल. महागाई असेल त्यावेळेस आरबीआय गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकेल आणि मार्केटमधला पैसा काय करेल, काढून घेईल. आणि ज्यावेळेस मंदी असेल त्यावेळेस गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय करेल, आरबीआय बाय करेल आणि मार्केटमध्ये काय करेल, पैसा जास्तीत जास्त सोडण्याचा प्रयत्न करेल. आणि तिसरी आपण बघितली कोणती, MSS मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम. आता हे MSS मध्ये काय, तर जर महागाई असेल तर काय केलं जाईल, गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय केल्या जातील, विकल्या जातील.
परंतु ही MSS ह्याच्यामध्ये यूज केली जाते का मंदीमध्ये? नाही. MSS ही मंदीमध्ये काय केली जात नाही, यूज केली जात नाही. MSS फक्त कशामध्ये केली जाते? ज्यावेळेस RBI जवळच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी संपतात त्यावेळेस मग भारत सरकार RBIच्या वतीने काय करतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू करतं आणि RBIला देतं आणि RBI काय करतं मग MSSच्या सहाय्याने मग त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केटमध्ये सेल करून मार्केटमधली काय केली जाते, महागाई नियंत्रित केली जाते. हे आपली झाले पहिले 4 टूल कशाचे, संख्यात्मक. आणखी पुढे टूल आहेत, ह्याच्यामध्ये नंतर पुढचं टूल आहे ते बँक दर. बँक दराच्या अंतर्गत जर बँकेला 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी, आता इथून पुढे मी एक शॉर्ट टर्म लोन, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म हे 2 शब्द जास्त वापरेल. शॉर्ट टर्म म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी आणि लॉंग टर्म म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी, असं तुम्ही समजून जायचं. मग आता बँक दरमध्ये काय केलं जातं, जर बँकांना 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी पैसा जर उधारीमध्ये हवा असेल, म्हणजेच लॉंग टर्म लोन हवा असेल, तर अशा वेळेस जो पैसा बँका काय करतात, RBI कडून तो पैसा उधारीमध्ये आणतात आणि तो जो आणला जातो तो कशा सहाय्याने आणला जातो, बँक दरच्या आधारावर काय केला जातो, आणला जातो. मग RBIला तो 1 वर्षापेक्षा बँक दरमध्ये काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला, जर RBIला काय पाहिजे, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर पैसा, आपलं बँकांना 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर पैसा उधारीमध्ये पाहिजे असेल तर तो कशाच्या आधारावर, बँक दराच्या आधारावर घेतला जातो. सध्याला बँक दर कमी केला जातो, मी बघितलेलं नाही किती अपडेटेड व्हॅल्यू आहे तो बघा तुम्ही एकदा, काहीतरी 5 पॉईंट समथिंग होता ह्याच्या आधी. हा बँक दर, ह्या बँक दरानुसार म्हणजे एक प्रकारे बँकांना काय काय पाहिजे असेल, बँकांना लोनमध्ये पैसा किती 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी पाहिजे असेल तर तो कशाच्या आधारावर घेतला जातो, बँक दराच्या आधारावर घेतला जातो आणि तो RBI कडून घेतला जातो. हे झालं बँक दराच्या बाबतीत. हे ॲक्च्युली RBIचं बँक दर आहे, मेन मॉनिटरी पॉलिसीचं टूल नाही, परंतु तरी पण RBIचं काय केलं जातं, हे बँक दर यूज केला जातो. दुसरं आहे रेपो दर. आता रेपो दर कधी आला, 2000च्या लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी LAF, तरलता समायोजन सुविधा असं म्हटलं जातं याला, LAF किंवा तरलता समायोजन सुविधा, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी, तरलता समायोजन सुविधा. आता ही LAF आणला 2000 मध्ये. ह्याच्यामध्ये 2 पार्ट येतात, एक म्हणजे रेपो दर आणि दुसरा रिव्हर्स रेपो. रिव्हर्स रेपो दर 2 पार्ट येतात, पहिला रेपो दर, दुसरा पार्ट येतो रिव्हर्स रेपो दर. आता आपल्याला बघायचं LAF मध्ये लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी, तरलता समायोजन सुविधा 2000 मध्ये आणली. ह्याच्यामध्ये 2 पार्ट येतात, रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर. आता ह्याच्यातलं आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे रेपो दर. हे बी RBIचं काय आहे, एक मॉनिटरी पॉलिसीचं टूल आहे, संख्यात्मक टूल आहे रेपो दर किंवा क्वांटिटेटिव्ह आपण म्हणतो रेपो दर. आता सध्याला जो रेपो दर ठेवलेला आहे तो किती 4.40 ठेवलेला आहे, आपलं 4.40 आहे, कमी केलेला आहे सध्याला. आता ते मी मॉनिटरी पॉलिसी ज्यावेळेस सांगेल मी RBI कशा प्रकारे बनवतो त्यावेळेस मी सांगेल का कमी केलेला आहे का नाही, त्याचं रिझन वगैरे त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. रेपो दरमध्ये काय केलं जातं, शॉर्ट टर्मसाठी म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी. पण आता रेपो दरमध्ये सांगितलेलं आहे 1 ते म्हणजे ओव्हरनाईट ते किती 14 दिवसापर्यंत, ओव्हरनाईट ते किती 14 दिवसापर्यंत. जर कुणाला बँकांना उधारीमध्ये पैसा पाहिजे असेल, बँक असेल किंवा RBIचे जे एजंट आहेत यांना काय पाहिजे असेल, उधारीमध्ये पैसा पाहिजे असेल, म्हणजे एक प्रकारे शॉर्ट टर्म कालावधीसाठी जर पैसा उधारीमध्ये पाहिजे असेल तर कोणत्या ह्याच्या दरावर आणला जातो, रेपो दरावर. आणि जर लॉंग टर्म कालावधीसाठी जर पैसा उधारीमध्ये पाहिजे असेल बँकांना तर तो आणला जातो, तो म्हणजे बँक दराच्या आधारावर आणला जातो. RBI कडून उधारीमध्ये बँका आणतात. आता रेपो दर सध्याला किती ठेवलेला आहे, 4.40% ठेवलेला आहे. म्हणजेच एक प्रकारे काय केलं, आता इथं ज्यावेळेस मी मागाशी बँक दर सांगितलं, बँक दरामध्ये सपोज SBIला RBI कडून 50 करोड रुपये पाहिजे लॉंग टर्मसाठी. मग ही SBI काय करणार, RBI जवळ गव्हर्नमेंट सिक्युरिटी वगैरे काय उधारीमध्ये ठेवणार नाही किंवा RBI मध्ये गिरवी ठेवणार नाही, कोणतंही कोलॅटरल इथं ठेवलं जाणार नाही. परंतु रेपो दरामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटी कोलॅटरल ठेवावं लागतात. जर रेपो दरामध्ये जर बँकांना उधारीमध्ये पैसा आणायचा असेल तर त्यांच्याजवळ ज्या बँकांजवळ वगैरे काय गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहेत त्या कोणाजवळ ठेवावं लागतात, RBI जवळ ठेवावं लागतात. आणि RBI जवळ ठेवल्यानंतर मग RBI जवळून रेपो दराच्या ह्यासाह्याने काय केला जातो, उधारीमध्ये पैसा आणला जातो. परंतु बँक दरामध्ये कोणतीही गोष्ट कोलॅटरल ठेवली जात नाही, हे लक्षात असू द्या.
आणि हा रेपो दर सध्याला 4.40% म्हणजे 4.40%ने आणला जातो. आता सपोज महागाई असेल तर रेपो दर काय केला जाईल, वाढवला जाईल. म्हणजेच एक प्रकारे काय, मार्केटमध्ये पैसा जास्त आहे आणि मार्केटमध्ये पैसा जास्त आहे आणि आणखी मार्केटमध्ये जास्त पैसा जाऊ नये आरबीआयचा उद्देश आहे. मग अशा काळामध्ये बँका ज्या आहेत त्या आरबीआयमध्ये उधारी करण्यासाठी ज्यादा जाऊ नाहीत. मग आरबीआयमध्ये जर रेपो दर वाढवला, म्हणजे रेपो म्हणजे एक प्रकार बँकांचा काय आहे तो आरबीआय काय ठरवतो, व्याजदर ठरवतो जे उधारीमध्ये आणला जातो त्याच्या संदर्भात. मग आता जर हा रेपो दर वाढवला आरबीआयने, सपोज हा रेपो दर काय केला 5 केला किंवा 6 केला, हा जर वाढवला 4.40 वरून आरबीआयने रेपो दर काय केला 5 केला किंवा समथिंग, तर काय होईल, बँका कमीत कमी जातील आरबीआयकडे उधारीमध्ये पैसा आणण्यासाठी आणि मार्केटमध्ये ज्यादा पैसा येणार नाही. म्हणजेच काय होईल, महागाईची समस्या असेल तर आरबीआय काय करतं, रेपो दर वाढवतं. परंतु मंदी किंवा उतार असेल, मंदी किंवा उतार असेल तर काय केला जाईल, रेपो दर काय केला जाईल, कमी केला जाईल. ओके, आलं लक्षात. म्हणजे हे सगळ्या गोष्टी तुमच्या, महागाई असेल तर काय केलं जाईल, रेपो दर वाढवला जाईल. मंदी आहे म्हणजे मार्केटमध्ये बँका आरबीआयकडे उधारीमध्ये पैसा घ्यायला जात नाहीत आता, आणि मग काय केलं जाईल, बँकांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करायचं की आरबीआय जवळून जास्तीत जास्त पैसा घेऊन मार्केटमध्ये पैसा वाढला पाहिजे. मग अशा मंदीच्या उताराच्या काळात आरबीआय काय करेल, 4.40 असेल तर 4 वर सुद्धा आणण्याचं काम करेल. जसं आता कोरोना व्हायरसमुळे काय केलं की मार्केटमध्ये मंदी आहे, मग ही मंदी कमी करण्यासाठी आरबीआयने ॲक्च्युली 5 होता, 5च्या समथिंग होता, 5 पॉईंट समथिंग होता, त्याच्यावरनं जवळजवळ 75 बेसिस पॉईंट काय केलेलं आहे, रेपो दर कमी करून 4.40 वर आणलेला आहे. रेपो दराचा लॉंग फॉर्म एक लक्षात घ्या, रिपर्चेस ऑब्लिगेशन रेट. हा एक लक्षात राहून द्या तुमच्या, ह्याच्यामध्ये ज्यादा काय बघू नका, फक्त लक्षात राहून द्या लॉंग फॉर्म रिपर्चेस ऑब्लिगेशन रेट. रेपो दर म्हणजे तुमच्या लक्षात आलेलंच असेल काय आहे ते. रेपो दर मध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटी कोलॅटरल ठेवले जातात ओव्हरनाईट, ते किती 14 दिवसासाठी हा रेपो दर असतो. म्हणजे जर बँकांना लोनमध्ये पैसा पाहिजे असेल आरबीआयकडून, म्हणजे एक प्रकारे शॉर्ट टर्मसाठी पाहिजे असेल तर रेपो दराच्या आधारावर काय केला जातो, घेतला जातो. नंतर पुढचं जी गोष्ट आहे, रिव्हर्स रेपो दर. रिव्हर्स रेपो दर. आता सपोज ही बँक आहे आणि आरबीआय, रेपो दरामध्ये काय केलं जातं, बँकांना उधारीमध्ये पैसा पाहिजे असेल तर आरबीआय जवळ गव्हर्नमेंट सिक्युरिटी ठेवल्या जातात, आरबीआय कडून काय केला जातो, पैसा आणला जातो. रिव्हर्समध्ये उलटं केलं जातं, आरबीआय काय करतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटी कोणाजवळ ठेवतं, बँकांजवळ ठेवतं आणि बँकांकडून पैसा काढून घेतं. रिव्हर्समध्ये काय होतं, उलटं होतं, आरबीआय जवळ त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी ते कोणाला देतं, आरबीआय बँकांना देतं आणि बँकांजवळून काय करतं, पैसा काढून घेतं. मग ह्याच्यासाठी जो दर ठरवला जातो त्याला म्हटलं जातं रिव्हर्स रेपो दर, आणि तो सध्याला किती 4% आहे सध्या. म्हणजे आता मार्च 2020 जे आरबीआयने मौद्रिक धोरण पॉलिसी जे आहे, मौद्रिक धोरण अपडेट केलेलं आहे, त्याच्यानुसार 4% हा काय केलेला आहे, रिव्हर्स रेपो दर ठेवण्यात आलेला आहे. जवळजवळ 90 बेसिस पॉईंटने पहिल्यांदाच काय केलेला आहे, कट केलेला आहे हा रेपो दर, रिव्हर्स रेपो दर. मग आता रिव्हर्स रेपो दर जर महागाईची समस्या असेल तर हा रिव्हर्स रेपो दर काय केला जाईल, वाढवला जाईल. आणि उतार असेल किंवा मंदी असेल तर रिव्हर्स रेपो दर काय केला जाईल, कमी केला जाईल. महागाईची समस्या आहे म्हणजे मार्केटमध्ये पैसा जास्तीत जास्त आहे आणि मार्केटमध्ये पैसा जास्त आहे, मग काय केला जाईल, बँका मार्केटमध्ये आपल्याला पैसा काय करायचा आहे, कमी ठेवायचा आहे. मग अशा कंडिशनमध्ये जर रिव्हर्स रेपो दर वाढवला तर बँका काय होतील, प्रोत्साहित होतील कुठं, आरबीआय जवळ पैसा ठेवण्यासाठी. आणि मग आरबीआय जवळ बँका पैसा प्रोत्साहित कशा करावं लागतील बँकांना, तर काय केला जाईल, हा 4चा 4.5 किंवा 5% केल्यानंतर बँका काय करतील, स्वतःजवळ ठेवण्याऐवजी तो काय केला जाईल, रिव्हर्स रेपोमध्ये बँकांजवळ आपलं आरबीआय जवळ पैसा ठेवतील. आणि जर उतार आणि मंदी असेल तर अशा कालावधीमध्ये काय केलं जाईल, रिव्हर्स रेपो दर काय केला जाईल, कमी केला जाईल. का तर बँका ज्यादा आरबीआय जवळ पैसा ठेवू नयेत, मग त्या काय करावं, मार्केटमध्ये फिरावं लोनमध्ये वगैरे, म्हणून त्यावेळेस आरबीआय काय करतं, उतार किंवा मंदी असताना हा रिव्हर्स रेपो दर काय करतं, कमी करतं. जसं आता जवळजवळ बँकांनी काय करू नये पैसा, बँकांना आता मार्केटमध्ये सेफ वाटाणा कोरोना व्हायरस चालल्यामुळं, मग बँका काय करतील, कोणाजवळ पैसा ठेवतील, आरबीआय जवळ ठेवायचं प्रेफरन्स देतील. मग तो प्रेफरन्स देऊ नये कारण मार्केटमध्ये मंदी आहे, त्याच्यामुळे आरबीआयने एकदम 90 बेसिस पॉईंटनी काय केलेलं आहे, आता सध्याला रिव्हर्स रेपो दर कमी केलेला आहे. ओके, मग हे झालं रेपो दरच्या बाबतीत, रिव्हर्स रेपोच्या बाबतीत. तिसरी गोष्ट आली MSF, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी.
आता ह्या MSFच्या अंतर्गत मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे काय? मी सांगितलं रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटी कोलॅटरल मस्ट आहे त्या, म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय केल्या जातात, कोलॅटरल ठेवल्या जातात. आता बघा रेपो दरामध्ये RBI बँकांना पैसा पाहिजे असेल रेपो दरामध्ये RBI कडून, का तर काय केल्या जातात, गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय केल्या जातात, कोलॅटरल ठेवल्या जातात. पण त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल समजून घेऊ. SBI बँक आहे आणि SBI जवळ किती NDTL SBIचा 100 करोड रुपये आहे असं समजून चालू. आता SBIचा NDTL किती, 100 करोड रुपये आहे. ह्या NDTLच्या 3 करोड त्यांनी कशामध्ये ठेवायचे, CRR मध्ये. 18.5 करोड त्यांनी कशामध्ये ठेवायचे, SLR मध्ये. 18.5 आणि 3 किती झाले, 21.5 करोड रुपये कशाच्या फॉर्ममध्ये, रिझर्व्हच्या फॉर्ममध्ये ठेवले. कुणी ठेवले, SBIने, कारण RBIने जसं सांगितलं त्याच्याप्रमाणे. आणि राहिलेले जे आहेत 78.5%, 78.5 करोड जे राहिलेले आहेत. आता हे जे 78.5 करोड रुपये राहिलेले आहेत हे लोनमध्ये फिरवणं म्हणजे लोनमध्ये देऊ शकते कोण, SBI बँक. मग आता हे लोनमध्ये देताना SBIने काय केलं, 8.5 करोडच्या काय केल्या, गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी केल्या. आणि राहिलेले जे 70 करोड रुपये आहेत ते लोनमध्ये फिरवले. सपोज आता मला काय झाली, मला लोनची गरज आहे, मी SBI कडे गेलो, मला लोनची गरज आहे, मी SBI कडे गेलो आणि सांगितलं मला किती, 6 करोड रुपये लोन पाहिजे. SBIने लगेच काय केल्या, ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी ब्रेक केल्या. रेपो दराच्या अंतर्गत रेपो दराच्या अंतर्गत काय केलं, SBIने गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय केल्या, लगेच ह्या ब्रेक केल्या. आणि रेपो दराच्या अंतर्गत SBIने ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी ब्रेक करून काय केल्या, 6 करोड रुपये RBI कडून आणलं आणि मला लोनमध्ये दिलं. परंतु अशी कंडिशन आली, मला आता अर्जंटमध्ये किती, 10 करोड पाहिजे, तर मला अर्जंटमध्ये किती पाहिजे, तर 9 करोड रुपये पाहिजे, तर सपोज समजा, आणि मला अर्जंटमध्ये 9 करोड रुपये पाहिजे, तर मी बँकेकडे SBI कडे गेलो. परंतु SBIला किती रुपये, 0.5 करोड रुपये काय करतात, कमी पडतात. SBI जवळ किती आहेत, 8.5 करोडच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहेत. SBIने काय केलं, लगेच त्या ब्रेक केल्या आणि मला काय केलं, 8.5 करोड रुपये देऊ शकते, पण मला कितीचे, 9 करोडची गरज आहे. मग SBI काय करते, SBIला अशी मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीमध्ये अशी ठराविक सूट दिली जाते SBI मध्ये की ती त्यांच्या SLR कोटामध्ये किती, 18.5 करोड आहेत. आणि ह्याच्यामधला ठराविक पैसा त्यांचा SLR मधला गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये असतो, म्हणजे स्टोअर केलेला, रिझर्व्ह केलेला. मग SLR कोटामधल्या ठराविक सिक्युरिटी काय करू शकते, SBI काय करू शकते, ब्रेक करू शकते. मध्ये अशा सिच्युएशन मध्ये ही SBIला मग ठराविकच कोटा आहे, एक पर्टिक्युलर कोटा ठरवून दिलेला आहे. SLRच्या ठराविक पर्सेंटेज फक्त तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय करू शकता, ब्रेक करू शकता, असं कोण सांगतं, RBI. मग अशा कंडिशन मध्ये मग 0.5 करोडच्या गव्हर्नमेंट SLR कोटामधल्या सिक्युरिटी SBI ब्रेक करून मला किती, 9 करोड रुपये देईल. आणि हे केलं जातं ते कशाच्या अंतर्गत, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीच्या अंतर्गत. म्हणजे इथल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी ब्रेक केल्या आणि त्यांनी कोणाला दिल्या, RBIला दिल्या. आणि RBIने काय केला, मग पैसा कोणाला दिला, बँकेला दिला. आणि बँकेने मग मला काय केले, 9 करोड रुपये टोटली काय केले, दिले. मग मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीमध्ये फक्त आणि फक्त कशामधल्या सिक्युरिटी केल्या जातात, SLR कोटामधल्या सिक्युरिटीज काय केल्या जातात, ब्रेक केल्या जातात. मग आता सपोज महागाईची समस्या असेल तर काय केला जाईल, MSF काय केला जाईल, वाढवला जाईल. महागाईची समस्या असेल तर MSF वाढवला जाईल. म्हणजे आता सपोज सध्याला MSFची व्हॅल्यू किती ठेवलेली आहे, एक 4.65 आहे वाटतं, समथिंग 4.65. मग महागाईची समस्या असेल तर काय केली जाईल, 4.65 वरून काय केली जाईल, वाढवली जाईल. आणि जर उतार असेल तर काय केली जाईल, MSF काय केला जाईल, कमी केला जाईल. आता महागाई आहे म्हणजे काय आहे, नेमकं मार्केटमध्ये जास्तीत जास्त पैसा आहे आणि हा जास्तीत जास्त पैसा आपल्याला मार्केटमध्ये आहे, तो काय करायचा, आपल्याला कमी करायचा आहे. मग अशा वेळेस काय करायला, बँका जास्तीत जास्त RBI कडून परत पैसा घ्यायला येऊ नयेत, म्हणून काय केला जाईल, MSF काय केला जाईल, वाढवला जाईल. आणि जर उतार असेल तर काय केला जाईल, मार्केटमध्ये पैसा कमी आहे, बँका ज्यादा RBI कडून खरेदी करा होत्या, असे बेकाना जास्त RBIची इच्छा असते, म्हणजे उधारीमध्ये पैसा घ्यावा आणि मार्केटमध्ये फिरवा. मग अशा वेळेस काय केला जाईल, MSF काय केला जाईल, कमी केला जाईल. का तर इकॉनॉमीला आपल्याला काय करायचंय, बूस्ट करायचंय. ओके, हे 3 पॉलिसी टूल, रेपो दर, रिव्हर्स रेपो आणि MSF. आता बघा मी सांगितलं तुम्हाला रेपो दर असतं, बँक दरामध्ये जर महागाईची समस्या असेल तर बँक दर काय केला जाईल, वाढवला जाईल. आणि उतार मंदी असेल तर बँक दर काय केला जाईल, कमी केला जाईल. रेपो दर, रेपोमध्ये काय केलं जाईल,
महागाईची समस्या असेल तर रेपो दर वाढवला जाईल, मंदी असेल तर काय केला जाईल, कमी केला जाईल. रिव्हर्स रेपो आर लिहितो आता मी इथं, रिव्हर्स रेपो महागाईची समस्या असेल तर काय केला जाईल, वाढवला जाईल, मंदी असेल तर काय केला जाईल, कमी केला जाईल. MSF मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी बघितलं आपण, महागाईची समस्या असेल तर काय केली जाईल, MSF ची व्हॅल्यू काय केली जाईल, वाढवली जाईल, आणि मंदी असेल तर MSF ची व्हॅल्यू काय केली जाईल, कमी केली जाईल. बघा CRR SLR सगळी RBI ची जी मौद्रिक धोरण आहे ते सगळं ह्याच्यावर डिपेंड आहे. अप्रत्यक्ष संख्यात्मक मध्ये महागाईची समस्या असेल, मंदी असेल तर RBI त्याचे टूल कशा प्रकारे हे करतोय, MSF काय करेल, वाढवेल, कमी करेल, RRR वाढवेल, कमी करेल, कधी मंदी असेल तर कमी, महागाई असेल तर जास्त. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, महागाई असेल तर मार्केटमध्ये पैसा जास्त आहे आणि तो आपल्याला RBI ला काय करायचा, कमी करायचा, आणि मंदी असेल तर मार्केटमधला जो पैसा, मार्केटमध्ये पैसा कमी आहे तो काय करायचा, आपल्या RBI ला काय करायचा आहे, वाढवायचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण बघितलं शेवटचे टूल कोणते, रेपो दर, रिव्हर्स रेपो आणि MSF. आता हे 3 टूल बघितले, त्याच्यामध्ये बघा आता एक आहे तर पॉलिसी कॉरिडॉर, पॉलिसी कॉरिडॉर असतं. आता सध्याला रेपो दर किती आहे, 4.40%. हा काय आहे, रेपो आहे. रिव्हर्स रेपो किती आहे, 4%. आणि MSF किती, 4.65%. बघा आता ह्या 4 आणि 40 मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 40चा, आणि ह्याच्यामध्ये कितीचा आहे, 25%चा. म्हणजे ही पॉलिसी कॉरिडॉरची जी विड्थ आहे, पॉलिसी कॉरिडॉरची जी विड्थ आहे ही किती झाली, 40 आणि 25 किती, 0.65. ही झालं काय झाली, पॉलिसी कॉरिडॉर. मग RBI डिपेंड करते पॉलिसी कॉरिडॉर कधी कमी जास्त प्रमाणात, जसं रिव्हर्स रेपो असेल, रेपो असेल. मग पहिलं ही पॉलिसी कॉरिडॉर किती असते पहिली, ह्याच्यामधला डिफरन्स 25 असायचा, 0.25, आणि ह्याच्यामधला 25 RBI ठेवायची. परंतु आता अचानक RBIने हा रिव्हर्स रेपो एकदम कमी केला, एकदम म्हणजे 90 बेसिस पॉईंटनीच कमी केला. का केला कमी, तर बँकांनी जास्तीत जास्त पैसा आता मार्केटमध्ये फिरवण्याच्या ऐवजी बँका काय म्हणतील, RBI जवळ जमा करू. मग RBI जवळ बँकांनी ज्यादा पैसा घ्यायला जमा करू नये, हा उद्देश RBIचा होता. कारण RBI मध्ये जर त्यांना 4%च दर देत असेल तर काय करतील बँका, म्हणतील मार्केटमध्ये फिरवू. म्हणून RBIने एकदम हा रिव्हर्स रेपो दर काय केला, 90 बेसिस पॉईंटनी कमी केला. आणि रेपोच्या 75 बेसिसने एकदम काय केला, आजच्या इतिहासातला सगळ्यात कमी करणारा म्हणजे